नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपले स्वागत. राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप कायम आहे. पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. तर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, जालना, पुणे आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागातही पावसाची उघडीप राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर उद्या छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, रायगड, ठाणे तसेच नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुरुवारी सोलापूर, धाराशिव आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातील सर्व जिल्हे, नाशिक, पुणे, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता आहे. शुक्रवारी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे होतं आपलं आजचं हवामान बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 4 वाजता हवामान बुलेटिनमधून महत्त्वाच्या हवामान घडामोडींचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.